घनदाट जंगलाच्या कडेला काढवलेले नावाचं एक लहानसं गाव होतं. दिवसा ते गाव अगदी साधं दिसायचं, पण सूर्य मावळला की त्या जंगलाकडे कोणीही वळून पाहायचं नाही. कारण त्या जंगलात एक आत्मा वावरतो, अशी गावकऱ्यांच्या ठाम समजूत होती. एकदा श्रावणी आणि माधुरी, दोन बहिणी, पावसात अडकल्या. बाजारातून परतताना रस्ता चुकला आणि नकळत त्या जंगलाच्या आत शिरल्या. झाडामधून येणारा वारा शिट्टीसारखा आवाज करत होता आणि प्रत्येक पान गळताना एखाद्या पावलासारखा भास होत होता. मला भीती वाटतेय, माधुरी बोलली. तेवढ्यात समोर एक जुनी वाकलेली झोपडी दिसली. तिच्या दारात उभी होती एक म्हातारी बाई, पांढऱ्या केसांची, पण डोळे विचित्र तेजस्वी. रात्र झाली बाळांनो, ती हसत म्हणाली. जंगलात थांबू नका, माझ्या झोपडीत या. पर्याय नसल्यामुळे दोघी आत गेल्या. झोपडी थंड होती. भिंतींवर विचित्र सावल्या होत्या. रात्री झोपताना श्रावणीला काहीतरी खसखसण्याचा आवाज ऐकू आला. तिने डोळे उघडले आणि तिचं रक्त गोठलं. ती म्हातारी आता तशी नव्हती. तिचे पाय जमिनीला उलटे होते, केस जमिनीवर घासटत होते आणि डोळे लालसर चमकत होते. ती हवेत तरंगत होती. पळ, श्रावणीने माधुरीला ओढत ओरडले. दोघी झोपडीतून बाहेर पडाल्या. जंगलात झाड जणू वाट अडवत होती. वेलींनी पाय धरले आणि मागून त्या बाईचा हसण्याचा आवाज येत राहिला, कर्कश, अमानवी. अचानक पहाट झाली. तरी क्षणी जंगलात शांत झाला. तो आवाज थांबला. गावात पोचल्यावर कळलं, त्या जंगलात वर्षापूर्वी एका स्त्री अन्यायाने मारली गेली होती. तिचाच आत्मा अजूनही वाट सर्वांना फसवतो. आजही अमावास्येच्या रात्री काढवलेच्या जंगलात कोणी गेलं तर झाडामागून एक हाक ऐकू येते. या, माझ्या झोपडीत या.